आता ज्या वेळेला म्हणजे की या सगळ्या गोष्टीमध्ये नर्मदा मैयाचं 2021 मध्ये ज्यावेळेला मी इथे म्हणजे परिक्रमा करायचं ठरवलं आणि पहिले परिक्रमावासी आम्ही घेऊन आलो, त्याच्यामधला तुम्हाला पहिला प्रश्न सांगितला की तुमचा हा ऍक्सिडेंट आहे लाईफ मधला की तुम्ही नर्मदा किनारी आले आणि नर्मदा जयंतीला आले. पुढे नर्मदा मैयाची कृपा कशी प्राप्त करून घ्यायची, तर कृपा कशी प्राप्त करून घ्यायची तर माझ्या आयुष्यामध्ये माझ्या जीवनामध्ये जो खेळ झाला त्या खेळामध्ये तुम्ही बघाल तर प्रत्येक ठिकाणी प्रमाण द्यायलाच उभा आहे. ओळख करून द्यायची झाली तर ऍडव्होकेट आहे, म्हणजे जर कोर्टामध्ये उभा राहत नाही पण राहिलो कोर्टामध्ये उभा तर जे गोष्ट बोलीन त्याचं प्रमाण द्यावं लागेल. कोर्ट विचारेल याला पुरावा काय, तर पुरावा दाखवावा लागेल. अध्यात्मामध्ये कीर्तन करायला उभा राहिलो तर कीर्तनामध्ये सुद्धा लगेचच समोरचं विचारतो तुम्ही बोलताय खूप चांगलं वाटतं ऐकायला पण प्रमाण द्या. कोणाच्या बाबतीत झालं म्हणजे प्रत्येक गोष्टीचं प्रमाण द्यावं लागेल. तर कुठल्याही गोष्टीमध्ये जे आहे म्हणजे की प्रत्येक गोष्टीचं प्रमाण द्यावं लागतं. तर आज सुद्धा जे बोलतोय त्या गोष्टीचं प्रमाण तुम्हाला देईन म्हणजे, आणि प्रमाण असं तसं नाही म्हणजे की रबर स्टॅम्पने तुम्हाला देईन. तर याच्यामध्ये असं नाही की नर्मदा मैयाने इथे बोलून घेताना कृपा तिथेच झाली तुमच्यावर, तिथेच कृपा झाली. प्रॉब्लेम असा आहे फक्त तुम्हाला सांगितलं ना की तुम्ही जिथे म्हणले माझं कुठे एवढं मोठं नशीब आलं, सगळं संपलं तिथे. तुझं कधीच काय होऊ शकत नाही. तू आज जन्म इथे घालवला असला तरी तुझ्यावर कृपा नाही होऊ शकत. पण जो पहिल्या क्षणाला इथे आला, आपण जे म्हणतो ना लव्ह ॲट फर्स्ट साईट, बघितलं आणि प्रेम झालं. हे प्रेम आहे ना तिचं तुमच्यावरती झालंय म्हणून तिने तुम्हाला इथे बोलवलंय, ते पण तिच्या वाढदिवसाला बोलवलंय. तर लव्ह ॲट फर्स्ट साईट, जिथे आलो ना तिथे प्रेमामध्ये पडलो आणि कृपा झाली. इकडनं घरी गेल्यानंतर काय सांगाल तर कृपा झाली म्हणून. आणि ज्यावेळेला नर्मदा मैयाची कृपा होते आपल्यावरती, मी तुम्हाला निक्षून खात्रीने सांगतो की नर्मदा मैयाची कृपा आहे. जिथं जागतं उदाहरण माधव गुरुजी तुमच्या समोर आहे. आज माधव स्पर्शाने हे सगळं घ्यायचं झालं तर माझी आर्थिक परिस्थिती, आमचं कुटुंब वत्सलता, सगळे प्रसाद बुवा इथे आहेत ज्यांनी लहानपणापासून मला बघितलेलं आहे. आमच्या वडिलांच्या बरोबरीचे ते आहेत पण आमच्याशी मित्रासारखे आहेत. त्यांना इच अँड एव्हरी गोष्ट 32 वर्ष तर ते आमच्या घरी रेग्युलर भजनाच्या निमित्ताने येतात. हे फक्त निमित्त आहे, बाकी वर्षभरामध्ये काही वेळेला आम्ही शनी मंदिरला भेटलो असो, ते दुकानावरून येताना जाताना मिनिटची 2 मिनिटं बोलत असतील. आता आम्ही जिथे राहतो ते प्रसाद बुवांच्या एकदम जवळच आहे. म्हणजे कुटुंबही हक्क माहिती. परत माझं सासूरवाडी आणि माहेर दोन्ही म्हणजे कर्जतच आहे. त्याच्यामुळे म्हणजे की माझ्या सासूरवाडीपासून पण सगळा परिचय आहे. म्हणजे अख्ख्या कुटुंबाची ते नातं जोडलेलं आहे. ती लोक इथे आहेत. तर कृपा होते म्हणजे नक्की काय होतंय तर ज्याला तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की आमचे प्रसाद बुवा जे आहेत हे प्रसाद बुवा गजानन बुवा पाटील यांचे चिरंजीव म्हणजे. तर गजानन बुवा पाटील म्हणजे ज्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. आणि बुवांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आम्ही भेटलो आणि कधी भविष्यशास्त्रावरती विषय निघाला. मुळात आम्ही खूप कमी भेटलो. जे भेटलो त्याच्यामध्ये आमच्या आध्यात्मिक गप्पा एवढ्या आणि भगवानचे भजनाचे कार्यक्रम हे ते आणि भजनामधल्या चर्चा या. पण याच्या व्यतिरिक्त बुवांनी वैयक्तिक कधी त्यांची पत्रिका दाखवून मला हे नाही विचारलं की माझं हे कधी होणार नाही, माझं ते कधी होणार. त्यांची अखंड एकच होती की गजानन बुवा स्मारक करायचे, गजानन बुवा स्मारक उभं राहायला पाहिजे. आणि गजानन बुवा पाटलांची काय पुण्याई असते म्हणजे की आपण म्हणतो संत कृपा होते, तर संत कृपा म्हणजे नक्की काय होते. आज माझ्या बापाची कृपा आहे. मी सांगतो माझं खरोखर याच्यामध्ये काय नाही. जी कृपा आहे ती ज्ञानेश्वर तिवाटण्यांची कृपा आहे. त्यांचं पुण्य आहे म्हणजे आपलं मुफ्त चंदन घेसणारं नंदन याच्या पलीकडे आपलं काही नाही. ही त्यांची पुण्यता आहे की त्यांच्या पुण्यतामुळे नर्मदा मैयाने आपला स्वीकार केला. 1 एकर जागा तिच्या तटावरती आपल्याला दिली आणि तिथून आपण हे सगळे पुढची स्वप्न करतोय आणि ती स्वप्न साकारणार होतो आपण. पण ही पुण्याई असेल तर ती आमच्या वडिलांची असेल. गजानन बुवा पाटलांचं स्मारक व्हावं. मला वाटतं की गजानन बुवा पाटलांनी शेवटचा श्वास घेतल्याच्या नंतर पुढे ज्यावेळेला बुवांच्या मनामध्ये हा विचार आला असेल याच्यामध्ये 12-15 वर्षाचं अंतर तर निश्चितपणे गेलं असेल. किती वर्षाचं अंतर गेलं? 20 वर्षाचं अंतर गेलं. पण कृपा काय असते तर आज गजानन बुवा पाटील स्मारक तुम्ही बघायला या. तिथे 40 फुटाचा पांडुरंग उभा आहे. म्हणजे गजानन बुवा पाटील स्मारक एकटा आलं नाही, पंढरीचा पांडुरंग घेऊन आला. चंद्रभागेसाठी उभा विटेवरी. गजानन बुवा पाटलांची पुण्याई काय, प्रसाद बुवांवरती संत कृपा काय, गजानन बुवा पाटलांची कृपा काय. ते भजन चांगलं करतील हे तर निर्विवाद आहे की डीएनए त्यांच्या लहानपणापासून त्यांनी ते ऐकले, त्याच्याबद्दल काही वाद नाही. ताई गायल्या वाजण्या ताई आमच्या तर काही नाही. गजानन बुवा पाटलांचा अंश चांगले गातीलच, भजन चांगलं करतीलच. पण गजानन बुवा पाटलांची पुण्याई काय आहे किंवा गजानन बुवा पाटलांची कृपा काय तर 40 फुटाचा पांडुरंग घेऊन आले. जिथे पांडुरंग उभा आहे तिथे गजानन बुवा पाटलांचं स्मारक. म्हणजे ज्या वेळेला कृपा होते त्यावेळेला ती कृपा अशी तशी होत नाही. म्हणजे देव स्वतः त्या कृपेमध्ये येतो. चंद्रभागेतटी उभा विटेवरी, तो पहिला उल्हास नदी तटी उभा विटेवरी गजानन बुवा पाटील स्मारक समिती. त्या पांडुरंगाला ते घेऊन आले. तो पांडुरंग बनला आणि मग गजानन बुवा पाटील स्मारक समिती बनली. ही काय झाली? गजानन बुवा पाटलांची कृपा झाली. ही त्यांची कृपा झाली. कुणावर झाली? फक्त प्रसाद बुवांवर नाही झाली, सगळ्या कर्जत तालुकावासींवरती झाली. सगळ्यांना ते स्थान मिळालं. आज कोणी नौका माणूस कर्जतमध्ये आल्यानंतर त्या कॉरिडॉरमध्ये येतो आणि सेल्फी काढतो, घेऊन जातो. आज कर्जतची ती ओळख झाली. आज कर्जतची ओळख म्हणली तर तुम्ही गुगलवर बघाल तर पहिला तो पांडुरंग दिसेल मोठा. पण त्या पांडुरंग दिसेल त्यावेळेला तिथे गजानन बुवा पाटील स्मारक पण दिसेल. ही झाली कृपा. आणि त्याच्या अगोदर 4
वेळेला आमदार होऊन गेले, 20 वर्ष लागली. म्हणजे जो आमदारांनी हे सगळं घडवलं त्या आमदारांनी यावेळेला इलेक्शनला तो उभा राहिला. जेवढे त्याच्या ऑपोजिट मध्ये लोक होते ते सगळे त्याच्याबरोबर प्रचाराला होते, सगळे त्याच्याबरोबर होते. ही काय झाली? गजानन पाटलांची कृपा झाली. कृपा आहे ना, ही समजून पण घ्यायला पाहिजे. कधी कधी देवाची कृपा आमच्यावरती अखंड असते. ज्यांना आम्ही बसतो, मग स्वामी समर्थ असतील, शंकर महाराज असतील, साईबाबा असतील, गजानन महाराज असतील, ज्या क्षणाला आम्हाला ते समजते ना, कृपा त्या क्षणात झाली. प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे, माझं कुठे एवढं नशीब सगळं फसलं. आम्ही मैयाची कृपा झाली. घरच्या ह्याच्यामध्ये जसं या ह्याच्यामध्ये झालं तर आमचं 1 कोटीपर्यंत बजेट होतं की 1 कोटीपर्यंत जागा घ्यायची. आम्ही गरुडेश्वरला जागा बघत होतो आणि ओढ एमपीची होती. माझ्या गुरुनी ज्यावेळेला सांगितलं की तुला परंपरा चालवायच्या, त्यावेळेला मला साफा दिला. तेव्हा मी सांगितलं मी एमपी मधनं परंपरा चालवेल म्हणून. मला त्यावेळेला नर्मदा नदी पण माहिती नव्हती. गुरुजी म्हणले हे आपला आश्रम, चला लेंगे बाहर. आम्ही आश्रमामध्ये आलो, पण सेवा पण केली. पण नर्मदा मैयानी स्वप्न पूर्ण केलं. ही नर्मदा मैयाची आपल्यावरती कृपा झाली. आणि यात सुद्धा माझी पुण्य आहे, माझ्या बापाची पुण्य आहे. आपली सगळ्यांची पुण्य ही कुठल्या तरी जन्माची असेल, नाही तर तुमच्या आई वडिलांची पुण्य असेल, नाही तर तुम्ही गजानन महाराज, साईबाबा, स्वामी समर्थ यांची कुणाची तरी तुमच्यावरती झालेली एक कृपा आहे की त्या कृपेने तुम्ही नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर आले. आता या ठिकाणी नर्मदा स्नान होईल, नर्मदाचा सहवास आपल्याला मिळेल आणि मग आयुष्यभरामध्ये ही कृपा झाली. ही कृपा धरून आम्ही ज्यावेळेला चालू ना, पूर्णपणे कल्याण होईल. जसं मगाशी सांगितलं तुम्हाला, ज्यावेळेला आपण देवीच्या इथे बसलो होतो त्या सत्संगामध्ये, की जे सुख आहे जे आपल्याला याच्यामध्ये मिळतं संसारामध्ये, प्रपंचामध्ये, ते सुख आहे, परंतु सुख एक क्षणभंगूर आहे. थोड्या काय गोष्टी करता ते असेल, पुढे ते नसेल आपल्या आयुष्यामध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये जाईल. पण अध्यात्मामध्ये जे आहे ना, ते परम सुख आहे. इथलं सुख जे तुम्हाला मिळेल ते सुख घरी फक्त आठवण जरी काढलीत ना. आता ते नर्मदेमध्ये आम्ही होतो, त्या फक्कड बाबांच्या आश्रमामध्ये, खूप सुंदर आश्रम. बस तुम्ही त्या क्षणाला त्या आश्रमामध्ये आले आणि तिथलं सुख तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे इथलं सुख तुमचं कोणीही कापू शकत नाही. तर आ अनुषंगाने परमार्थामध्ये जे मिळतं ते परम सुख मिळतं. आणि परम सुखाची जर प्राप्ती करायची असेल तर परम सुख कुठे प्राप्त होईल, तर ते तुम्हाला नर्मदाच्या किनाऱ्यावर प्राप्त होईल. पंढरपूरला कधी वारीला चला, 2च दिवसाची वारी असते आपली. आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये जातो. ज्यावेळेला देव पंढरपुरामध्ये आले, मार्गशीर्ष महिना होता ज्यावेळेला देव पंढरपुरामध्ये आले, आणि तेव्हापासून देवांनी सांगितले की इथे वास्तव्य आहे, इथे आहे. तर त्या पांडुरंगा भेटायला आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये वारी काढतो. 2 दिवसाची आपली वारी आहे, ज्या वारीमध्ये आपण सगळ्यांना पंढरपूरला घेऊन जातो आणि महाद्वारापासून पुढे आपण पूर्णपणे पालखी काढतो, म्हणजे वारी करतो. ज्या वारीमध्ये पूर्ण आपण मंदिराला प्रदक्षिणा घालतो. तसेच आपण वाळवंटामध्ये येतो, वाळवंटामध्ये भरपूर खेळतो, फुगडी खेळतो, जयघोष करतो. त्याच्यानंतर होडीने आपण गोपाळपूरला जातो. गोपाळपूरला गेल्यानंतर त्या ठिकाणी कीर्तन होतं आणि मग त्याच्यानंतर पंढरपूरचं बाजार आमटीचं जेवण सगळ्यांना दिलं जातं. कारण बाबा कायम सांगायचे की स्वार्थ व्यवस्थित झाला पाहिजे. स्वार्थ भक्कम करा, लोक परमार्थ पण भक्कम करतील. आणि खरं काय करायला पाहिजे, तर परमार्थच भक्कम करायला पाहिजे. स्वार्थ भक्कम झाला, परमार्थ भक्कम होईल. आणि जेव्हा परमार्थ सबळ होईल ना, संसार तेव्हा सबळ होईल, सर्व तेव्हा सुखी होईल. आपण काय करतो, एक दिवस येतो, नवस करतो आणि मग जातो संसारामध्ये. संसारामध्ये ते सुख मिळतं, पण परत त्याच्या पाठीमागे दुःख पण येतं. सुख पण येणार, दुःख पण येणार. पण परमार्थ असं की परमार्थामध्ये आल्यानंतर प्रत्येक गोष्ट सुखदायी होते, का तर तुम्हाला स्वतःला ओळखलेलं असतं. मार्कंडेय ऋषींनी ज्यावेळेला पांडवांनी यात्रा केली, त्यावेळेला पांडव म्हणले आम्ही दूतामध्ये कसे हरलो, आम्हाला दुर्बुद्धी कशी झाली, त्याचं आम्हाला मार्गदर्शन करा. त्यावेळेला ते म्हणले तथो गच्छन्तु राजेंद्र, आपण नर्मदेच्या किनाऱ्यावर जाऊ, तिथे या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि त्यांनी नर्मदा परिक्रमा केली. पुढे पांडवांचा वंशज म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अभिमन्यू होता, जो अर्जुनाचा मुलगा होता, जो अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये मारला गेला. बरोबर. त्याची बायको होती ती उत्तरा त्यावेळेला 6 महिन्याची गर्भवती होती. पुढे 3 महिन्यानंतर तिच्या पोटी जो जन्माला आला तो राजा परीक्षित. राजा परीक्षित हा पांडवांचा वंशज होता. राजा परीक्षितचा मुलगा पुढे जन्मेंजय राजा परीक्षितचा मुलगा होता. परीक्षितनी ज्यावेळेला जाऊन एखाद्या ऋषींची ज्यावेळेला मस्करी केली की त्यांनी पाणी मागितलं आणि ते ध्यान अवस्थेमध्ये बसलेले होते. राजाला राग आला की मी राजा आणि माझ्या आज्ञाकडे यांनी लक्षही दिलं नाही, म्हणून तिथे मेलेला एक साप होता. तो साप त्यांनी त्या ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला आणि तिकडनं निघून गेले. त्या ऋषींचा मुलगा आला आणि त्या मुलांनी बघितलं की आपल्या वडिलांची अशी कोणीतरी विटंबना केली. त्याच्या वेळेला ते त्या तत्वाला पोचलेले होते. त्यामुळे त्यांनी परीक्षितला श्राप दिला की जे कोणी हे कृत्य केलं असेल तर हा सर्प आत्ताच्या आत्ता जिवंत होईल आणि तो त्याला डसेल आणि त्याचा 8 दिवसाच्या मृत्यू होईल. तो सर्प त्यांच्या वाणीप्रमाणे जिवंत होतो आणि मग त्या ठिकाणी जाऊन तो परीक्षितला चावतो आणि परीक्षितचा मृत्यू होतो. अध्यात्म किंवा धर्म किंवा पुराण हे सांगतात की ज्यावेळेला साप चावून मृत्यू मिळतो त्यावेळेला तुम्हाला गती मिळत नाही, म्हणजे पुन्हा मनुष्याच्या जन्मालाही येणार नाही आणि मोक्षालाही येणार नाही. तुम्ही भूत प्रेत पिशाच्या ह्या ज्या योनी आहेत त्या योनीमध्ये तुम्ही अडकून पडाल.
जन्मेंजय राजाला त्यावेळेला खूप राग आला की माझ्या वडिलांची अशी कोणीतरी विटंबना केली, म्हणून जन्मेंजय राजांनी 10 विद्वान एकत्र घेतले आणि 10 विद्वान घेऊन त्यांनी सर्पसत्र चालू केलं. त्या सर्पसत्रामध्ये जो याग केला त्याच्यामध्ये प्रत्येक सर्प उठायचा आणि डायरेक्टली त्या अग्निकुंडामध्ये समर्पित व्हायचा. आता याच्यानी अगदी नाग योनी संपायला आले की 1-2 दिवसामध्ये 50% नागांच्या त्याच्यामध्ये आहुती झाल्या. त्याच्या वेळेला नागांचा जो राजा तक्षक आहे त्यांनी इंद्राला सांगितलं की माझी काहीतरी काळजी करा, माझी योनी वाचवा. त्यावेळेला इंद्र म्हणलाय तुमचं परस्पर आहे, तुम्ही बघून घ्या, माझं राज्यपद कुठे धोक्यात नाही यायला पाहिजे. अहो तो म्हणला मग याच्यावर उपाय तरी सांगा. त्यावेळेला तो म्हणला की तू अगस्त्य महामुनींकडे जा. हा जन्मेंजय राजा फक्त अगस्त्य महामुनींचा ऐकू शकतो. तक्षक अगस्तींकडे आला आणि अगस्तींना त्यांनी सगळा प्रकार समजावून सांगितला. अगस्त्य ऋषी त्यावेळेला म्हणले की ठीक आहे, मी हे सर्पसत्र आत्ताच्या आत्ता थांबवतो. अगस्त्य मुनी त्या ठिकाणी आले आणि जन्मेंजय राजाच्या समोर उभे राहिले. त्यांच्या ज्ञानाने त्याच्या पूर्णपणे ज्ञानचक्षू तयार झाला आणि ज्ञानचक्षूंनी त्यांनी त्यावेळेला त्यांच्याकडे बघितलं. त्यावेळेला त्यांची आज्ञा मागितली की सांगा काय करू. ते म्हणले यागाची पहिली पूर्णाहुती कर. मग ती पूर्णाहुती केली. पूर्णाहुती केल्यानंतर त्याला ज्ञान दिलं. जे ज्ञान दिल्यानंतर जन्मेंजय राजाला कळलं की माझ्यातून खूप मोठं पाप झालंय. माझ्या वडिलांचा अंत नियती मान्य तसा होता, नियतीमध्येच असं होतं. मी उगाच याच्यामध्ये राग धरला आणि नाग योनी संपवतोय आणि त्याच्यामध्ये अर्ध्याच्या वरती नाग योनी माझ्या हातून संपलेली आहे. आता हे महापाप झालं, या महापापाला मी काय करायला पाहिजे. त्याच्यावरती अगस्त्य मुनी म्हणतात की तथो गच्छन्तु राजेंद्र, तू तिकडे जा, तिकडे तुझ्या पापातून तुझी पूर्णपणे मुक्तता होईल. तिथे जा म्हणजे कुठे जा तर तू नर्मदेच्या किनाऱ्यावर जा आणि तू नर्मदा परिक्रमा कर. याप्रमाणे जन्मेंजय राजाला सांगितलं. त्यांनी अगस्त्य महामुनींना विनंती केली की मला मार्गदर्शन करण्याकरता तुम्ही माझ्याबरोबर चला आणि मला संपूर्ण यात्रा समजावून सांगा आणि माझ्याबरोबर करा. अगस्त्य महामुनी म्हणले मी तपश्चर्येमध्ये आहे, तू माझं शिष्य वैशंपायनांना घेऊन जा, त्यांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे, तो तुला पूर्णपणे मार्गदर्शन करेल. आता जन्मेंजय राजाला घेऊन वैशंपायन ऋषी सुद्धा त्या ठिकाणी नर्मदा परिक्रमा करतायत. आपल्या हातून एवढं पाप कसं घडलं आणि त्या पापाचं विमोचन कसं होईल या गोष्टी करता जन्मेंजय राजा पण यात्रा करतोय. आणि मग जन्मेंजय राजाला वैशंपायन ऋषींनी सांगितलेलं पूर्णपणे जो भाग आहे, मार्कंड ऋषींनी पांडवांना सांगितलेला जो भाग आहे, हा सगळा भाग जो आहे हा सगळा भाग मिळून नर्मदा पुराण आहे. आता आपल्या हातून सुद्धा कित्येक वेळेला पाप झालेला असतं. कुणाच्या हातून पाप झालेलं नाही. हात वर करा. वा क्या बात आहे. बघा दादाने हात वर केला, माझ्या हातून पाप झालेलं नाही. खरंच तो पुण्यात्मा आहे, खरंच तो पुण्यात्मा आहे. मला वाटतं की या सगळ्या परिक्रमेमध्ये ना आमचं शिखर खूप भाग्यवान आहे. दुसरी म्हणजे आमच्या धातक साहेबांची नात ती खूप भाग्यवान आहे. हे दोघं जण भाग्यवान याच्याकरता आहेत की आपल्या वयाच्या 60, 50, 40, 35, 20 मध्ये आपल्याला नर्मदा मैया भेटली. पण यांना अगदी 7 ते 8 वर्षामध्ये, म्हणजे शिखरची आता पुढच्या वर्षी मुंजा वगैरे असेल तर त्या 7-8 वर्षामध्ये त्यांना नर्मदा मैया भेटली. आपल्यापेक्षा कितीतरी वर्ष अगोदर भेटली, ते भाग्यवान आहेत. म्हणजे तर असं भाग्यवान की आयुष्यामध्ये कुठली गोष्ट केव्हा प्राप्त होणं की आपल्याला यावेळेला ती प्राप्त झाली ज्यावेळेला आपल्या पापाच्या राशी वाढलेल्या असतील. मग पुण्य कशा करता करायचं आणि पाप कसं घालवायचं. तर पापाचे पण 3 प्रकार आहेत. पहिलं येतं ते अधम पाप आहे. अधम पाप जे सगळ्यांच्या हातून घडतं, जे ईश्वराला मान्य आहे की अधम पाप हे सगळ्यांच्या हातून घडेल. म्हणजे एखाद्या कारणाकरता की आपल्या खिशात पैसे आहेत पण एखादा पटकन म्हणला अरे मला पाहिजेत, पण आपलीही व्यवस्था आपलाही संसार त्याच्यावरच आहे म्हणून आपण म्हणतो नाही रे माझ्याकडे पैसे नाहीये, पाप आहे. आपल्याकडे एखादा माणूस म्हणतो की अरे मला पोटभर जेवायला नाही मिळालं, काहीतरी जेवायला द्या. तुम्ही म्हणताय 10 रुपये घे, जेवायला काय नाही. वास्तविक तुमच्याकडे डबा असतो तुमच्या हातामध्ये, तुम्ही टिफिन देऊ शकता, पण आपण त्याला 10 रुपये देतो. 10 रुपये जेवण येत नाही तुम्हालाही माहिती आहे, पण 10 रुपये देऊन तुम्ही मोकळे होता. हे पाप आहे, हे अधम पाप आहे. म्हणजे अधम पाप आहे. या अधम पापामधनं तुम्ही सगळेजण जाणार. हे पापाचं कुठेतरी प्रायश्चित्त करायला पाहिजे. ते प्रायश्चित्त करण्याकरता परिक्रमा आहे. या परिक्रमा करत असताना जो एक कम्फर्ट झोन मध्ये आहोत ना आपण, सॉक्स, शूज आणि सगळं ओके, मी जाणार, मग ड्रायव्हर दार उघडणार, मी गाडीत बसणार आणि मग मी सगळं अध्यात्म परमात्मा करणार. आम्ही तर एवढे बिझी आहे की आम्हाला देवळाच्या बाहेर सुद्धा आम्ही असं हॉर्न वाजवतो, प्या प्या, मग देव हात वर करतो, मग आम्ही इथं नमस्कार करतो आणि आम्ही पुढे जातो. आम्ही बिझी आहे. देवाला काय काम आहे, रिकाम टेकडा देव बसलेला आहे, काही काम धंदा काही नाही, तो बसलेला रिकाम टेकडा. आम्ही बिझी आहे म्हणून आम्ही बाहेर हे करतो. या सगळ्या गोष्टी आमच्या चरित्राचा एक भाग आहे. काही नवल नाही याच्यामध्ये. एक दिवस तरी तुम्ही असे वागलेलेच असेल, बिलकुल चिंता करू नका. आणि हे आपण वागलोय ना म्हणूनच आपल्याला त्याचं प्रायश्चित्त करायला इथे बोलवलंय. आणि खरंच आपण कमी पाप केलंय म्हणून आपल्याला 3.5 किलोमीटरमध्येच यात्रा पूर्ण. नाहीतर नर्मदा मैयाला काळजी पडली असेल की यांची 3600 किलोमीटरची यात्रा केली तर बाकीच्या लोकांनी पाप कुठे धुवायचं. दोन्ही पॉसिबिलिटी असू शकतात. पण आपण ही पॉसिबिलिटी धरू, कारण मी तुमच्या बरोबर आहे, माझा मानपण कुठे खाली नको व्हायला, तर आपण कमी पाप घेऊ. की नर्मदा मैयाने ऍक्सेप्ट केलं की नाही माधव गुरुजी बरोबर आहे तर ठीक आहे, 3.5 किलोमीटरमध्ये जन्म सफल, या जन्माचं पाप तुमचं ओके, तुम्ही पुण्यवान झाले.
तर याच्याने पुण्यवान झाले याचा अर्थ नाही की इथे आलं, स्नान केलं आणि सगळं पाप गेलं, आता त्या क्षणापासून नवीन पाप करायला मोकळं व्हायचं नाही, तर इथेच सावध व्हायचं की आता ह्याच्या पुढे पाप नाही करायचं. मग अधम, मध्यम आणि महापाप हे 3 महापापाचे प्रकार आहेत. म्हणजे तर या ठिकाणी म्हणजे रामाने रावणाचा अंत केला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि मग त्याच्या जे सगळ्या पिढ्या होत्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये होत्या, त्या सगळ्या मुक्त झाल्या आणि देव लोकांमध्ये आले, राक्षस कुळातून देव कुळामध्ये आले वगैरे सगळं झालं. आणि रावण पण मोठ्या उड्या मारत मारत त्याची आत्मा निघाली आणि शिवाच्या उपासनेला बसली. आणि आज एक अख्खं युग निघून गेलं. त्याच्या पुढे त्रेतायुग आलं. त्रेतायुग आता संपायची वेळ आली. त्रेतायुग संपल्याच्या नंतर पार्वती शंकराला आठवण करून देते की अहो तो रावण तिकडे तपश्चर्याला बसला, एक युग संपला अख्खा. आणि युग संपल्यानंतर पण तुम्ही जात नाही तिकडे, दर्शन देत नाही, त्याला काय भानगड आहे? जाऊन त्याला दर्शन द्या, त्याला वर द्या, तो कशा करता साधना करतोय. त्यावेळेला शंकर म्हणतात की तू त्याचं नाव पण काढू नको, तो महापापी आहे, मला त्याच्याकडे जायचं पण नाही, नाव पण काढू नको. ती म्हणते अहो शंकर त्याची जी शिवस्तुती वगैरे म्हणला, हा तो ज्या काळामध्ये त्यांनी केली तर ठीक आहे, रात गई भात गई बोल, त्यावेळेला केलं, आता तो महापापी मी जाणार नाही. ती म्हणते अहो एवढं काय त्यांनी महापाप केलं? अरे म्हटलं तू मला विचारते, सगळं तुला माहिती आहे, शक्ती आहे तू, आणि तू मला विचारते काय महापाप केलं त्यांनी? नाही का तो त्या सीतेला घेऊन आला आणि कसं वागला? अहो म्हणले काय कसं वागला? त्यांनी कधी अत्याचार केला नाही तिच्यावर, कधी बळजबरी केली नाही तिच्यावरती, तिची मानसिकता पूर्णपणे होईस्तोवर तो वाट बघत राहिला. ठीक आहे, ते तिला घेऊन गेला वगैरे या सगळ्या गोष्टी. मग हे सगळं तर दुर्योधनाने पण केलं. तर द्रौपदीला भर सभेमधनं आणलं आणि मग तिला नग्न करणार होता आणि ह्या तेव्हा मांडीवर बसवणार होता. मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याचं महापाप नाही का? त्याला तर तुम्ही माफ केलं, त्याला तर गती पण दिली, त्याचा पुढचा जन्म पण झाला. मग रावणाने असं काय मोठं पाप केलं? तो म्हणतो अरे काय तू काय विचारते? म्हणजे दुर्योधनाने हे सगळं केलं, ते करत असताना तो स्वतः दुर्योधन म्हणून गेला. आणि रावणाने हे महापाप केलं की त्यांनी ते सीतेला घ्यायला जाताना साधूचा वेश घेतला. त्यांनी अख्खा साधू समाज बदनाम केला. त्यांनी साधूला कलंक लावला. आणि पार्वती कलंक काजल से खाली, काजळापेक्षा काळा काय असेल तर कलंक आहे. काजळही धुतलं जाऊ शकतं पण कलंक धुतलं जाऊ शकत नाही. तो रावण म्हणून गेला असता तर मी त्याला त्या क्षणाला माफ केला असता, त्याला मोक्ष गती जे त्याला पाहिजे ते त्याचं विधिविधान पूर्ण केलं असतं. परंतु त्याने अख्खा साधू समाज बदनाम केला, त्याने अख्ख्या साधूवर कलंक लावला. त्यामुळे महापापी आहे, मी काय त्याला दर्शन द्यायला जाणार नाही. पुढे ऋषी असं म्हणतात की आदम पाप, मध्यम पाप याचं जर प्रायश्चित्त केलं नाही, त्या पापाची जर गणना केली नाही तर ते पाप एक दिवस महापाप बनतं. आणि महापाप बनल्यानंतर स्वतः शिव जिथे उत्पत्ती पडे आणि जिथे लय तोही तुला माफ करू शकत नाही. तेव्हा आदम मध्यम असतानाच काय त्या डुब्या मारून घ्या. महापापामध्ये गेल्यानंतर माधव गुरुजी पण वाचवू शकत नाही. मग या सगळ्या गोष्टींमधनं नर्मदा पुराण एक खूप सुंदर पुराण आहे. 15 दिवसामध्ये पुराण सांगितलं जातं. आणि प्रत्येक घाटावरती ततो गच्छन्तु राजेंद्र, ज्या ज्या घाटावरती जी जी गोष्ट वैशंपायन ऋषींनी जन्मेंजय राजाला सांगितली किंवा मार्कंड ऋषींनी पांडवांना सांगितली, आज माझ्या गुरूंनी माझ्याकडनं ती माझी तयारी करून घेतली की ती प्रत्येक गोष्ट त्या त्या घाटावर मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना पांडवांचं पुण्य प्राप्त होतं आणि मला मार्कंडेयांचं प्राप्त होतं. आणि या पुण्याईवरच आपलं सगळं दुकान चालतं. आपण काही काम धंदा करत नाही. पहिलं वडिलांच्या बरोबर कुठे गेल्यानंतर लोक म्हणायचे की तुम्ही काय करता? मग जरा काही नाही करत, रिकाम तिकडे. आता ज्यावेळेला म्हणजे आपल्या बुवांनी मोठा कार्यक्रम केला आणि आमच्या अख्ख्या बॅचला सगळ्यांना सर्टिफिकेट दिली की नाही म्हणून कीर्तनकार नुसता असा नको की तो पदवी पुरता. कीर्तनकार म्हणजे त्यांनी कीर्तन शिकल्यानं त्याला सर्टिफिकेट द्या म्हणून प्रॉपरली त्यांनी सर्टिफिकेट कोर्स आमचे करून घेतले आणि आम्हाला सगळ्यांना सर्टिफिकेट दिली की हे आहेत म्हणून. आणि सर्टिफिकेट घ्यायला मी गेलो त्याच वेळेला आपले बुवा उभे होते आणि फार मोठे एक देशमुख म्हणून हे होते, व्यवसाय समितीचे अध्यक्ष होते म्हणजे. आणि खूप इंडस्ट्रीयल मोठी व्यक्ती होती की त्यांच्या अंडर इंडस्ट्रीयल लोकांना जे मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या अध्यात्मामध्ये पण तेवढं योगदान आहे, त्यांना बोलवलेलं होतं. आणि मग ज्यावेळेला माझं नाव घेतलं त्यावेळेला आपले बुवा कुठेतरी पाठीमागे गेले आणि मी घ्यायला गेलो. त्यांनी पहिला प्रश्न विचारला की अरे वा वा छान 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 सर्टिफिकेट दिलं. आणि माझा माधव गुरुजी साफा वगैरे सगळा असा होता आणि त्याप्रमाणे घ्यायला गेलो. ते म्हणले तुम्ही काय करता? आपलं उत्तर म्हणलं काहीच करत नाही म्हणलं. हा म्हणले असं नका करू, काहीतरी करा. काय किती छान, त्यावेळेला केस पण चांगले लांब होते. म्हणले काय सुंदर दिसतात तुम्ही, काहीतरी करा. काय करत नाही म्हणून. तेवढ्याच बुवा आले आपले. बाबा म्हणले बघा यांना द्या बक्षीस आणि माझाही फोटो काढा यांच्याबरोबर. हे फार मोठे ज्योतिषी आहेत आणि यांच्याकडे जे ज्ञान आहे, जे ज्योतिषी शिकलेले आहेत किंवा जे ज्योतिषी सांगतात, हे सांगणारे भारतामध्ये फक्त 7च लोक आहेत. ते अजब झाले. ते म्हणले असा फोटो करून का म्हणले असं का बोलले मी काय करत नाही. म्हटलं जिथे माझा प्रचारच तुमच्यापर्यंत पोहोचला नाही तिथे मी शून्यच आहे. कशाला उगाच मोठेपणा सांगायचा. आज एवढ्या मोठ्या लेवलला तुम्हाला माधव नव्हतं ना, माधव गुरुजी कोण आहे तर बस मग तो नाहीच आहे. म्हणजे काय तर कायम आपली ओळख अशी बनवा ना की उद्या नरेंद्र मोदींकडे नाव गेलं तरी त्यांना माहिती पाहिजे की ज्योतिषी आहेत किंवा जे व्यवसाय उद्योग तुम्ही करता ते. आणि तेवढं मोठं व्हायचं असेल ना तर त्याची मुहूर्तमेढ आज आहे. त्याची मुहूर्तमेढ कालपासून चालू झाली की नर्मदा मैया भेटली ना, बस तिची कृपा झाली. प्रत्येकाने ना अशी
बरोबर बांधून घ्या पुरचुंडी पदरामध्ये, लेंग्यामध्ये, जब्ब्यामध्ये, की कृपा झाली म्हणून. आणि कृपा झाली म्हणून घरी जा. ही मैया आहे. मला तर खूप म्हणजे खूप अनुभव आहे मैयाचा, की 100% इथे तुम्ही आल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये चांगलंच होईल. ही नर्मदा आहे आणि ती नम्र आहे आणि त्याच्याबरोबर ती पूर्णपणे आनंद देणारी. हिने हिच्या स्वतःच्या उदरामध्ये प्रत्येकाला घेतलेलं आहे. आज तुम्हाला सगळ्यांना नाव माहिती असेल की दुर्वासा ऋषीचे श्राप देण्यामध्ये पटाईत आहेत. त्या दुर्वासा ऋषींनी सुद्धा जिथे अमरकंटकला मैया येते, जिथे उगम पावते, त्या ठिकाणी त्यांचं क्षेत्र आहे. दुर्वासा ऋषी अखंड त्या ठिकाणी तपश्चर्याला बसले आणि त्याच ठिकाणी तपश्चर्यामध्ये दुर्वासांचं क्षेत्र सुद्धा त्या ठिकाणी आहे. त्याच्या अलीकडे तुम्ही आलात तर कपिल मुनींचं क्षेत्र आहे. तुम्ही ऋषी मुनी कुठले म्हणलात तर ते प्रत्येक जण नर्मदेच्या किनाऱ्यावरती आहेत. तुम्ही अमरकंटकला चला, जिथे नर्मदाच्या अमरकंटकच्या क्षेत्रामध्ये राम तपश्चर्याला राहिलेले आहेत. रामाने तपश्चर्या तिच्या तटावरती केलेली आहे. कबीरांनी दोहे तिथे रचलेले. ती जागा तुम्हाला दाखवतो ज्या ठिकाणी कबीर बसायचे. आणि या सगळ्यांच्या सहवासानी, यांच्या चरण कमलांनी ती पतित पावन झालेली भूमी आहे. या भूमीला कधीतरी त्यांचे चरण लागले, त्या भूमीला आपले चरण जरी लागले तरी सार्थकता झाली. आणि कृपा तेव्हा होईल जेव्हा आम्ही मान्य करू की कृपा झाली म्हणून. तर नर्मदा मैयाची कृपा झाली हे समजून याच्यापुढे जीवनामध्ये वास्तव्य करा. मी 100% सांगतो तुम्हाला कुठल्याही गोष्टीची काही कमतरता पडणार नाही. प्रपंच आहे आणि संसार आहे म्हणल्यावर अडचण येणारच. कोण संसारात अडकला नाही? आज जिथे एवढे जण आलेत हेही संसारामध्ये अडकलेले आहेत आणि जे आले नाहीत तेही संसारात अडकलेले, तेही आले नाही. कितीतरी लोक अपेक्षित आहेत. आज मी 4 वेळा 2021 पासून 25 पर्यंत परिक्रमा, 4 परिक्रमा झाल्या. 4 परिक्रमामध्ये 80 जरी धरलं तरी 80 गुणिले 4 320 लोक ती झाली. 180 लोक तर माझ्यावर प्रेम करणं नक्कीच. 500 जण आहेत. 500 जणांमधले अवघे आलेली संख्या 176 आहे. 176 ही लोक येऊ शकतात. बाकीच्या लोकांना प्रेम नाही किंवा ओढ नाही अशातला भाग नाही, परंतु प्रपंच अडकले. कोण संसारात अडकले नाही? तुम्ही अडकले, माधव गुरुजी अडकले. सगळे मी तुम्हाला सांगितलं, लोकांनी मला लहानपणापासून बघितलंय. किती व्यवसाय बुडाले, काय काय बुडवलं, किती लोकांनी बुडवलं, किती उधाऱ्या बुडवल्या. सगळीकडे अडकत इथपर्यंत आलोय. मला कौतुक एकाच गोष्टीचं आहे की माझा परमार्थ कधी अडकला नाही. किती वेळा संसारामध्ये बुडलो असेल, किती वेळा आर्थिक परिस्थितीमध्ये बुडलो असेल, पण परमार्थ बुडाला नाही. आणि परमार्थ बुडाला नाही म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे. बस परमार्थ सबळ करा, संसार आपोआप सबळ होईल. संसारामध्येही ताकद नाही की परमार्थ बुडला तर तो परमार्थ बाहेर काढेल, पण परमार्थामध्येही ताकद आहे की परमार्थ सबळ झाला ना तर संसार बुडूनच देणार नाही. आणि जर बुडलेला असेल ना संसार तर तो सुद्धा परमार्थ तुमचा बाहेर काढेल. नीतिमंत उदाहरण माधव गुरुजी समोर आहे. प्रमाण देऊन तुम्हाला सांगतो. आणि जे अगदी सगळ्यांना सांगतोय ना, तर लाड करत तर मला नेलं शिर्डीला. यांनी निघाल्यावर गाणं म्हणलं ना राजेशने आमच्या, तो आमच्या पालखीचा स्लोगन आहे. मी निघालो तुम्ही येता का? त्याप्रमाणे म्हणजे की शिर्डीच्या पालखीचा आहे म्हणजे स्लोगन. 7 दिवस शिर्डीला पायी पालखी असते. मी सांगितलं ना की काही कर्म करत नाही, बिलकुल कर्म म्हणजे अजिबात काहीच करत नाही. आणि लोक विचारतात का हो ऑफिस उघडलं का? मी सांगतो दुकान उघडलं या. संत संगती मांडली दुकानी, जे ज्याला पाहिजे ते आहे रे. दुकान पण आहे आपलं, पण दुकान पण असं आहे ना की त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे त्या सगळ्या गोष्टी आपल्या दुकानामध्ये ज्या तुम्हाला पाहिजेत आणि ज्या तुम्हाला आनंद देतील आणि सुखी करतील. दुकानामध्ये घेऊन तुम्ही यायचं, तुम्ही काय घ्यायचं? परिक्रमा घ्यायची, वारी घ्यायची, पालखी घ्यायची, का पदयात्रा घ्यायची, का याग करायचे, का हवन करायचं, का कुठे फक्त आपल्याला म्हणजे अभिषेक करायचा, हे तुमचं तुम्ही ठरवायचं. आणि आपलं दुकान असं आहे की तिथे पैसे लागत नाही. तुम्ही आले सगळे नर्मदेच्या कार्यक्रमाला आले, तुमच्याकडे कोणीही 1 रुपया मागितलेला नाही आणि मागणारही नाही. चाललंय सगळं दुकान असंच चाललेलं आहे. मुफ्का चंदन आणि घिस मेरे नंदन. मी कर्म म्हणून कुठलीही गोष्ट करत नाही, पण मी जे काय करतोय ते कर्मणी कर्म आहे. जे कर्मणी कर्म मी करतो त्या कर्मामध्ये हे सगळं घडतं. याच्यामध्ये ही लोक आहेत, जशी चव्हाण साहेबांसारखी लोक आहेत, ही लोक आहेत, ही सगळी लोक कर्म करतात. चौधरी साहेबांनी निघताना सांगितलं मी आता रिटायरमेंट लाईफमध्ये इथे जाणार. मला अजिबात रिटायर होऊ नका, काम धंदा करा, तुमचा बाप इथे समर्थ आहे सांभाळायला. तिथे कमवाल ते इकडे टाकाल, त्यावेळेला सगळं होईल. आणि याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन सांगतो की कर्म करत बसू नका, कर्मामध्ये अडकू नका. कर्म हे सत्य आहे. आज तुम्ही म्हणाल गुरुजी कर्म केलं नाही तर आमचं कसं होईल, आमचं पोट कसं भागेल? काही नाही. एक लहानपण पण होतं ज्यावेळेला तुम्ही काही कर्म करत नव्हते तरी पोटभर खात होते आणि तेव्हा तुम्ही सुखी पण होते. जेव्हा तुम्ही कमवायला लागले ना तेव्हा तुमचे नखरे वाढले. आणि दुःखामध्ये तुम्ही तेव्हा पडले जेव्हा तुम्ही कमवायला लागले. जेव्हा कमवत नव्हते ना तेव्हाही पोटभरीचं खायला मिळत होतं, तेव्हाही आवडीचं मिळत होतं आणि तेव्हा आनंदामध्ये होते. रात्री असे झोपले ना तर कुठे झोपले त्याचा पत्ता नाही लागायचा. आईबापाने उचलून जागेवरती ठेवलेलं आहे तुम्हाला. आणि आता अगदी डनलपच्या गादीवर जरी झोपलं ना तरी असं वाटतं काय उद्याला त्याला 10,000 रुपये द्यायचे, कुठनं सोय होणार आहे. या सगळ्या गोष्टीची चिंता आहे, आपल्या कर्मामुळे आहे. आपल्या कर्मामुळे आपण निर्माण केलंय. तर कर्म हे अंतिम सत्य आहे का? कर्म तुम्ही सगळेजण म्हणणार कर्म नाही केलं तर आमचं कसं काय होणार? तर कर्म हे अंतिम सत्य आहे का?
तुम्ही म्हणाल कसं नाहीये, आज आम्ही तिकडे गाडीमध्ये बसलो म्हणून इकडे ओंकारेश्वरला आलो ना, म्हणजे आम्ही कर्मच केलं ना. हे केलंच नसतं तर कुठे आलो असतो तुमच्या बरोबर. पण याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की याच्या अगोदर हे तुमच्या विचारामध्ये होतं. तुमच्या विचारामध्ये आलं की नाही माधव गुरुजींचा आश्रम आहे, आपल्याला जायला पाहिजे, आपल्याला बोलवलंय, आपल्याला आमंत्रण आहे. खूप बिझी होते. आलेल्या प्रत्येक माणसाची आज दिवसाची कमाई नाही म्हटलं तरी 3,000, 5,000, 8,000, 10,000 रुपये डेली कमवणारी लोक आहेत. तुम्ही 2 दिवसाचा त्याग करून इथे आले. हे त्याग करून आले, तुमचं कर्म नाही, तुमचं विचारांचं फळ आहे. तुमच्या विचारामध्ये आलं की नाही आपल्याला जायला पाहिजे. आणि नर्मदा जयंती उत्सव आहे, नर्मदा नदी एवढं सगळं ऐकलंय डोळ्याने बघू तरी, आणि तुम्ही या ठिकाणी आले. हे तुमच्या विचारामध्ये आलं. जेव्हा तुमच्या विचारामध्ये येतं तेव्हा ते कर्मामध्ये येतं, आणि जेव्हा ते कर्मामध्ये येतं त्याच्या वेळेला ती गोष्ट तुम्हाला प्राप्त होते. हे कर्माच्या अगोदर विचार आहे. तर प्रत्येक गोष्ट विचारामध्ये आणा. विचारामध्ये आल्यानंतर ती 100% प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येईल. आणि जशी ती आयुष्यामध्ये आली की ती कायमस्वरूपी तुमचे आयुष्यभर त्या गोष्टीचा लाभ घेऊ शकता, आणि नीतिमत्ता ठेवली तर पुढच्या पिढीला सुद्धा ती देऊ शकता. हे सगळे संस्कार या नर्मदेच्या किनाऱ्यावरती होतात, आणि हे किनाऱ्यावरती होतात. हे सगळं ज्ञान नर्मदा मैया देते. तुमचं सगळं आई म्हणून कौतुक करते, तुमची सगळ्यांची काळजी घेते. असंच रस्त्याने चाललेलं असताना काही व्यवस्था नाही, मग असा एखादा आश्रम असतो, खाल्लं चाललेलं असतं त्यावेळेला आज होतं, अरे मूर्ती कहाँ जा रहे हैं, अरे माताराम कहाँ जा रहे हैं. मग ते म्हणतात हा परिक्रमावासी आओ आओ ऊपर चाय पी लो. मग ते वरती येतात आणि तुम्हाला चहा पाजतात. तुम्हाला इथे कुठे विकत तुमच्या खिशात पैसे असतील ना, तुम्हाला काही मिळू शकत नाही. इथे कोण टपरी लावून बसले, कोणी टपरी लावून बसलेलं नाही. आणि हे इतके सदन आहेत, भले ते साध्या घरात राहत असतील पण ते तुमचं परिक्रमावासींची सेवा म्हणून काही करायला तयार असतील. तुम्ही 1,000-2,000 रुपये दिले तर ते म्हणतील तुमच्याकडेच ठेवा, आमच्याकडे म्हणले पैसे. तुम्हाला पैसे नाही ते काही मिळू शकत नाही. अशी इच्छा होते की आता खूप दमलोय आणि काहीतरी जेवण मिळावं. आणि तेवढ्यात कुडाच्या घरातून आवाज येतो, अरे माताराम आओ प्रसादी करलो, पंगती करलो. आणि अक्षरशः त्यांचं हातावरचं पोट असतं, पण ते लोक तुम्हाला पोटभर जेवायला घालतात. तो आमटी भाताचा घास आहे ना, तो श्रीखंडपुरीपेक्षा खूप भारी आहे. आणि हे संस्कार मैया देतात. हे संस्कार इकडनं घेऊन जायचे, नर्मदा मैयाकडनं हे विचार घेऊन जायचे की विचारामध्ये आणायचं आणि कर्मामध्ये अडकत नाही बसायचं. कर्म कराल तेवढं थोडं आहे, शेवटच्या क्षणापर्यंत कर्म कराल तरी कमी आहे. म्हणजे कर्मणी कर्म करा, कर्मणी कर्म कराल तर विचारांमध्ये करा. विचारांमध्ये केल्यावर आपोआप कर्मामध्ये येईल, आणि कर्मामध्ये येऊन आपोआप तुमचं कल्याण होईल. तुम्हाला वेगळं काही करायची गरज लागत नाही. आज तुम्ही इथे आणलं, तुम्ही सगळेजण इथे आलात, काही माझं नाही, मी फक्त बोलवलं. ऑफिसवरनं तुम्हाला कॉल आला, त्या कंपनीच्या गाड्या आहेत, तुम्हाला भरून प्रथमेश काळजी घेऊन व्हॉलंटियर टीम इकडे आली. तुम्ही इकडे विचारला, कैलास आहे त्यांनी जेवण बनवलं, तुम्ही सगळे पोटभर जेवला. तुमचे सगळ्यांचे लाड झाले. इदम नमः. माझं याच्यात काही नाही, एकही कर्म मी करत नाही. आता 3.5 किलोमीटरपर्यंत तुमचे तुम्ही चालत आलेला आहात. मी तुम्हाला उचलून आणलेलं नाही, कारण मी कुठलंही कर्म करत नाही. बस असं कर्म करत राहा, पण जे करतोय ते कर्मणी कर्म आहे. आज तुम्ही गेल्यानंतर तुम्ही सगळेजण सांगाल आमचे माधव गुरुजी आहेत ना, त्यांनी आम्हाला नेलं. हा, काही माधव गुरुजींनी काही कडेवर उचलून नेलेलं नाही, पण माधव गुरुजीच्या विचारामध्ये आहे, आणि म्हणून हे कर्मामध्ये आहे. आणि हे कर्मामध्ये आहे म्हणून कुठेतरी ते मैया सफल करते. इदम नमः. आई आई बापाची पुण्य आहे. तर आयुष्यामध्ये विचार घेऊन जा, कर्मणी कर्म करत राहा, जास्त कर्मात अडकू नका, आणि कधीही आयुष्यामध्ये काळजी करू नका, कधी आयुष्यामध्ये घाबरू नका. कुठलाही प्रसंग आला तर बाप म्हणून तुमच्या बरोबर आहे, मैया तुमच्या बरोबर आहे, आणि कुठेही यायचं झालं तर बापाचं घर पण आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, हक्कानी या, प्रेमाने राहा, सेवा करा, सेवेत राहा, आराम करायला या, काही प्रॉब्लेम नाही. घर तुमचंच आहे, आणि सजवायचं पण तुम्हालाच आहे, बनवायचं पण आपलं सगळ्यांना आहे. आणि जे आहे अगदी काही धन दौलत वगैरे नाही दिली तरी चालेल, या आणि इथे येऊन श्रम केले तरी पुष्कळ आहे. आलेल्या परिक्रमावासींना खायला प्यायला वाढलं तरी चिकार आहे. पैसे देणारे लोक पैसे देतील, चिंता करायची बिलकुल नाही, कारण आपण कुठलंही कर्म करत नाही. त्यामुळे मैयालाच काळजी येते, घेईल पूर्ण करून. हा मात्र एक स्वप्न आहे की ज्या स्वप्नामध्ये पंढरीचा पांडुरंग इकडे आणायचा आहे. आणि या सगळ्या भावनेनी, ह्या विचारांनी ज्यावेळेला आपण सगळे विचारात आणू ना की पंढरीचा पांडुरंग येईल, जशी गजाननबुवा पाटलांची प्रसाद बुवांवर कृपा झाली, आणि प्रसाद बुवांवर नुसती कृपा झाली नाही तर अख्ख्या तालुक्यावरती कृपा झाली, तशी कृपा पांडुरंगाची आपल्या सगळ्यांच्या विचारामध्ये, एक ते माझ्या विचारांनी नाही होणार, पण आपल्या सगळ्यांच्या विचारामध्ये येईल ना, त्याच्यावर तो पंढरीचा पांडुरंग आहे ना, तो इथे नर्मदा तटी आपण आणू. आणि खरोखरी आपल्या भक्तीचा तो सन्मान असेल की तो उभा पांडुरंग साक्ष देईल की खरंच तुम्ही विचारामध्ये आणा, कर्म करायची गरज नाही, पांडुरंग आपल्याकरता इथे येईल. नर्मदा तटी 3 प्रकारचे ब्रह्म सांगितलेले आहेत. पंढरपूरला जे उभे आहेत ते ज्ञानब्रह्म, ते ज्ञान देण्याकरता, म्हणून त्यांनी कटेवरती हात ठेवले. तो कुठलंही कर्म करत नाही, तो फक्त ज्ञान देतो. म्हणजे पंढरपूरला जायचं, ते ज्ञान त्या ठिकाणी घ्यायचं. दुसरे ब्रह्म आहेत ते अन्न ब्रह्म आहेत. जे अन्न ब्रह्म आहेत ते कुठे आहेत? जगन्नाथपुरीला आहेत. म्हणून तिथला प्रसाद कधी संपत नाही, आणि तिथला प्रसाद मिळाल्यानंतर खा. तुमच्या आयुष्यामध्ये तसंही तुम्हाला अन्नाला कमी पडणार नाही, पण जगन्नाथपुरीचे आशीर्वाद आहेत का तर ते अन्न ब्रह्म आहे.
आणि अन्न ब्रह्म तिथे आहे जगन्नाथपुरीमध्ये की तिथे अन्नाला कमी पडत नाही. ज्ञान ब्रह्म आहेत की पंढरपुरामध्ये आहेत की ज्ञान देतात ते तुम्हाला ज्ञानाला कधी कमी पडून देत नाही. आणि कधीतरी आमच्या माऊलीकडे आळंदीला पण यायचं. आळंदीला जे ते करुणा ब्रह्म आहेत तिथे ते फक्त माया करायला उभे आहेत, तिथे फक्त दया करायला उभे आहेत आणि फक्त करुणा भावामध्ये तिथे उभे आहेत. तर आपण आळंदीला जायचं. प्रसाद बुवा आपला 2025चा संकल्प आहे. आपलं पंढरपूरला कीर्तन होतं, हे दुसऱ्या वर्षी कीर्तन झालं. त्यावेळेला संकल्प घेतलाय की आपल्याला 2025 मध्ये 25 कीर्तनं करायची. परत आपल्या कुठल्याही कीर्तनाची बिदागी नाहीये आणि 25 कीर्तनाची करायचे ते आपल्याला सगळे अशी नर्मदेच्या किनाऱ्यावर, कुठे आळंदीला, कुठे देऊला, कुठे अक्कलकोटला, कुठे शिर्डीला, आणि त्या सगळ्या कीर्तनाला तुम्हाला सगळ्यांना बरोबर यायचंय. आपण सगळे एकाच माळेचे मणी आहोत. त्याच्याप्रमाणे आपल्याला सगळ्यांनाही फिरायचंय. म्हणजे तुम्हाला फक्त इन्व्हिटेशन इथे नाहीये, तर नर्मदेच्या किनारे येऊन सुसंस्कृत व्हायचंय. हौशा गौशा नवशामधनं 2 अवस्थेमध्ये यायचे की देव आणि भक्त. आणि ही 25 कीर्तनांमधनं आपण ज्यावेळेला जाऊ त्यावेळेला आपण सगळे देव झालेलो असू. म्हणजे ते देवत्व पण आपल्याला प्राप्त झालेलं असेल. जेवढं आगम मला कळतं, जेवढं निगम मी शिकलोय, तेवढं क्षण म्हणजे प्रत्येक शब्दानी शब्द तुम्हाला शिकवायचा आहे. फक्त तुम्ही महागडा गुरु केलाय तर माझ्याबरोबर फिरावं लागेल, तेवढा वेळ द्यावा लागेल. आणि एवढा वेळ ज्यावेळेला तुम्ही द्याल त्याच्या वेळेला त्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होतील. आणि तुम्हाला सगळ्यांना घेऊन ज्यावेळेला कीर्तन करायला असेल ना, मलाही त्याच वेळेला आनंद आहे. तुमचं आणि माझं नातं म्हणजे असं आहे की गुरु आणि शिष्याचं नातं आहे, मुलाचं आणि वडिलांचं नातं आहे. का तर गुरु तुझी माता पिता, गुरु तुझी बंधू सखा. तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे असले ना तरी जेव्हा गुरु म्हणून मला बघाल त्यावेळेला मी तुमच्यापेक्षा मोठा आहे. आणि आपल्या सगळ्यांची तिजोरी एकच आहे. बँकेमध्ये तुमच्या सगळ्यांचे लॉकर असतं, त्या लॉकरला 2 चाव्या, एक चावी बँकेची, एक चावी तुमची. तुम्ही नुसती तुमची चावी फिरवली तरी लॉकर उघडणार नाही, बँकेची चावी लागेलच. आणि बँकेने उद्या ठरवलं की नाही जरा पैसे हवेत म्हणून बँकेने चावी फिरवली तरी लॉकर उघडू शकत नाही, तुमची चावी लागणार. तुमचं आणि माझं नातं असंच आहे. आपली सगळ्यांची तिजोरी एक आहे, ज्याच्यामध्ये 1 करोड रुपये आहेत. मी एकटाही काढू शकत नाही आणि तुम्ही काढू शकत नाही. म्हणजे हा जर आनंदाचा भंडार लुटायचा असेल, हा कोट्यावधी रुपयांचा आहे, तर आपल्या दोघांची चाव्या बरोबर लागायला पाहिजेत. मी एकटा जाऊन पण तेवढा आनंद मला मिळू शकत नाही आणि तुम्ही माझ्या व्यतिरिक्त जा, एवढा आनंद मिळू शकणार नाही. माझं चॅलेंज आहे तुम्हाला, कारण आपल्या बापाची तेवढी पुण्य आहे. तर या दोन्ही ठिकाणी आपण बरोबर जायला पाहिजे. तुमचं आणि माझा बँक लॉकर एकच आहे, ज्याच्यामध्ये भक्तीचं करोडो रुपयाचं भांडार आहे. हौशे गौशे नवशेमधनं देव आणि भक्तपर्यंत तुम्हाला आणलंय. या 25 कीर्तनाच्या माध्यमातून 100% भक्तामधनं आपण देवामध्ये जाऊ. ते देवत्व तुमच्या सगळ्यांच्या ठिकाणी प्राप्त होईल. तुकाराम महाराज म्हणतात, देव पहावया गेलो आणि देवची म्हणून ठेवलो. तशी सगळी अवस्था कुठेतरी आपल्याला सुद्धा प्राप्त होईल. हे सुंदर स्वप्न नर्मदा परिक्रमा करत असताना किंवा नर्मदा मैयाच्या जयंती उत्सवामध्ये असताना आपण सगळ्यांनी उराशी बाळगू. सगळ्या जणांमध्ये मला खरोखरी करोडपती दिसतात. मी भविष्यकार आहे त्यामुळे मला सगळ्यांच्या मस्तकरेच्या वाचता येतात. तुम्हाला करोडो रुपयांनी धन प्राप्त होऊ दे. तुम्हाला प्राप्त होईल तेव्हाच माझं स्पर्श होईल ना. तुमच्या बापाचं घर सजेल कसं? त्यामुळे आमचं कामच ते, कर्म कुठलंही करायचं नाही स्वतः आणि बस लोक करोडपती व्हायला पाहिजेत. लोक करोडपती होतील तर बापाचं घर आपोआप सजवलं जाईल. त्यामुळे तुम्ही सगळे करोडपती व्हा. तुमच्या आयुष्यामध्ये कुठेही तुम्हाला पैशाची कमी पडणार नाही. हा नर्मदा मैयाचा आशीर्वाद आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा की कृपा झाली हा विचार करू नका. हो एक दिवस आलो, माझं एवढं कुठलं भाग्य, काय नाही. तुझं भाग्य फळाला इथेच आलं, तू इथे आला नाही तर तू तसाच तिकडे फिरत होता. तर त्याप्रमाणे तुझं भाग्य फळाला आलंय, तुझं नशीब फळाला आलंय. कृपा झाली एवढं मानून घरी जा. बघा मैया तुमचं कसं कल्याण करेल. अखंड ती कल्याण करण्याकरता उभी आहे. अखंड तुमचं कल्याण करेल आणि प्रत्येक गोष्टीमध्ये करेल. तुमच्या मनामधली, तुमच्या विचारामध्ये आणलेली कुठलीही गोष्ट अपुरी राहणार नाही. तुम्ही विचारामध्ये आणा की हे व्हायला पाहिजे. विचारामध्ये आलं तर सगळ्या गोष्टी झाल्या. आज बघा ज्या वेळेला म्हणजे की माझे सासू सासरे आज त्यांच्या ह्याच्यामध्ये कुळामध्ये त्यांच्या ह्याच्यामधली लोक ज्या वेळेला ऐकतील की अरे ओंकारेश्वरला म्हणजे की त्या ठिकाणी त्यांचं नर्मदा क्षेत्रामध्ये त्यांची म्हणजे की गोसेवा त्यांच्या हातून होते, त्यांची गोरक्षणी आहे, तिथे गोशाळा आहे त्यांची, किती धन्यता प्राप्त होईल. आणि त्याच्याकरता त्यांनी विचार केला की आपण काय कर्म केलंय तर त्यांना काही कळणार पण नाही. पण ही काय, ही कृपा आहे. जी काल सांगितली की गजानन महाराजांची कृपा आहे. मी एक निमित्त मात्र आहे की बस माझे ते सासू सासरे आहेत आणि खरोखरी माझ्याकरता तेवढं केलंय. तर त्या ऋणाच्या पोटी, त्या भावनेपोटी, त्या आदरापोटी मी कुठेतरी ते नाव दिलंय. परंतु हे नाव देण्याचा फक्त माझा उद्देश आहे. मी निमित्त मात्र आहे. ही झालेली त्यांच्यावरती संतांची कृपा आहे. गजानन महाराजांची कृपा काय असेल तर ही गजानन महाराजांची कृपा आहे त्यांच्यावरती झालेली. माझ्या सासऱ्यांवरती शंकराची म्हणजे शिवांची झालेली कृपा म्हणून काय असेल तर त्यांच्या नावाने ओंकारेश्वर क्षेत्रामध्ये नर्मदा तटावरती जो गोशाळा आहे ती त्यांच्यावरती झालेली कृपा आहे. ही तुम्हाला तिन्ही प्रमाणात दिली. प्रसादबुवा पाटील साक्षात इथे त्यांना विचारा, त्यांच्याकडे फोटो असतील ते पण बघा, नाही तर कर्जतला बघायला या. प्रमाण तुमच्या समोर आहे. गजाननबुवा पाटलांची त्यांच्यावर झालेली कृपा आहे.
इकडे तुम्ही माझ्या सासू सासऱ्यांच्या बाबतीतलं तुमच्या समोर उदाहरण दिलं की गजानन महाराजांची आणि शिवशंकरांची त्यांच्यावर झालेली ती कृपा आहे. माधव स्पर्शामध्ये तुम्ही बघाल तर ज्ञानेश्वर तिवाटण्यांची झालेली माझ्यावर कृपा आहे. माझं याच्यामध्ये काही नाही. आज प्रसाद भावांना विचारलं की स्मारक आणि पांडुरंग इथे उभा राहणं तुमच्या संकल्पनेत तरी होतं का, तुमच्या विचारात तरी होतं का? ते म्हणते लोक गजाननभाऊ पाटलांचं स्मारक व्हावं हे विचारामध्ये होतं, पण 40 फुटाचा पांडुरंग घेऊन गजाननभाऊ पाटील येतील हे खरोखरी स्वप्नामध्ये नव्हतं, हे विचारामध्ये सुद्धा नव्हतं, पण ते घडलं. जे विचारामध्ये नाही ती गोष्ट घडतेय तर ती संतांची कृपा आहे. तुमच्या विचारामध्ये नव्हतं की कधीतरी नर्मदा तटी मी असेल आणि नर्मदा जयंती उत्सव मी साजरा करीन, आणि तसं विचारामध्ये नसताना सुद्धा कर्म तुमच्या हातून घडतं. ते कर्म आणि कर्मक आणि झालेली मैयाची तुमच्यावरती कृपा आहे. हीच कृपा तुम्ही बरोबर घेऊन जा. जसं इथे कल्याण आहे, इथे आनंदात आहे, इथे लाड चालू आहेत, घरी गेल्यावर पण तसंच कल्याण, तसंच आनंद आणि तसंच लाड चालू राहते. आपण सगळेजण फक्कड बाबा आश्रमामध्ये आहोत. समोर जे आपण बघतोय त्या ठिकाणी साक्षात फक्कड बाबांची समाधी आहे. समोर जो फोटो आहे तो यंग पोझिशन मधला फक्कड बाबांचा आहे. फक्कड बाबा कोणा एका काळी नर्मदा मैयाच्या किनारी आले. इकडे आल्याच्या नंतर क्षेत्र त्यांना आवडलं. आपलं योगदान म्हणून काय असावं तर ह्याच जागेमध्ये ते बसले. 4 वर्ष तसेच बसून राहिले. डोक्यावरती छतही नव्हतं. पावसाळ्यामध्ये सुद्धा आखोदेखा बघितलेले लोक आहेत की फक्कड बाबा असेच बसून राहायचे. पावसाचं अख्खं पाणी अंगावरती झेलत नर्मदा मैयाकडे बघत. आणि 4 वर्षानंतर मग या ठिकाणी या क्षेत्राची पूर्णपणे निर्मिती झाली. फक्कड बाबांना ओळखणारी प्रत्येक माणूस हे सांगतो की 33 वर्षामध्ये त्यांनी अन्नाचा एक दाणा पण घेतला नाही. ते फक्त चहा आणि गांजावरच असायचे. इथे जे आहे सन 1992 मध्ये 1992 मध्ये हे एवढं शेड आणि हे तयार झालं. 1992 पासून 10 दिवस रेग्युलर या ठिकाणी योगाचं शिबिर होतं. कुणाकडनंही 1 रुपया घेतला जात नाही. अख्ख्या भारतामधून लोक इथे येतात. हीच प्राकृतिक व्यवस्था असते. इथे झाडाखाली झोपा, सकाळी इथेच उठा, इथेच योगा करा. यांनी जे जेवण बनवलं असेल ते जेवा आणि निवांत राहा. याप्रमाणे सेवा चालू असते आणि फक्कड बाबा योगा शिकवतात. आपल्या सगळ्यांचे सौभाग्य आहे की आमचे सूरज भैया इकडचे मेन आहेत. सूरज भैया हे आपल्या सुनील भैयांचे म्हणजे सुनील भैया गोराबाबांकडे आहेत. यांचे सख्खे भाऊ सूरज भैया. सूरज भाई ब्रह्मचारी आहे. सूरज भाई फक्कड बाबांच्या सेवेमध्ये राहिले आणि हे संपूर्ण जे क्षेत्र आहे ते सूरज भैया आता डेव्हलप करत आहे. सूरज भैया या ठिकाणी आहेत. कशी परंपरा असते बघा. हे राजपूत येते, हे राजपूत येते, शेखावत आहेत, हे श्रीमंत आहेत आणि हे दरबारी लोक आहेत म्हणजे मोठे लोक आहेत. असं असताना सुद्धा मैयाच्या सेवेमध्ये इथे आहेत की सूरजने पूर्णपणे फक्कड बाबांचं क्षेत्र घेतलं आणि गोरा बाबांबरोबर अखंड सुनील ओंकारेश्वरला निघून आला. त्याप्रमाणे ते आहेत. पुढे सुनीलने लग्न केलं. काल सुनीलची पत्नी आणि मुलगी ती आपली छोटी नर्मदा आपल्या बरोबर होती, खुशी. तर त्याप्रमाणे म्हणजे की त्याचा परिवार आहे. सूरज भैया तर ब्रह्मचारी आहेत आणि पूर्णपणे सेवा करतात. फक्कड बाबांची या ठिकाणी समाधी बनावी याच्याकरता आता हे पूर्णपणे क्षेत्र रेडी चाललंय. पण फक्कड बाबांची इच्छा अशी होती की बस मला इथे समाधी द्या. नर्मदेच्या किनारे मी आहे तर खूप सुखामध्ये आहे. 3 वर्षापूर्वी फक्कड बाबांची समाधी झाली. ते 3च वर्ष फक्त गेले की 3 वर्षापूर्वी फक्कड बाबांची या ठिकाणी समाधी बनली आणि समाधी बनल्यानंतर आता समाधी क्षेत्र म्हणजे बांधकाम करून वरती दगडी असे पूर्ण म्हणजे मेघडंबरी जशी असते तसं वरती दगडी छत्र करणार आहे. आता त्याच्या वेळेला ना इथे हा एक जो राईट साईडला आपण बघतोय पाठीमागे तर हा एक चबुतरा होता. असं माहिती नव्हतं काय म्हणजे तो चबुतरा होता. तर मग सूरज भैया वगैरे सगळे एक दिवस बसले होते तर बोलले एक काम करा, ह्याला आहे ना मस्त आपण लिंपू आणि याच्यावरती आपण ध्यानाला बसू, कारण तिथे बसून अख्खी मैया दिसेल. इथे झाडं बिडं मध्ये येतं त्याच्यावर बसून मैया दिसेल. मग सुनील म्हणला की आपण एक काम करू ना, ह्या सगळ्या मलद्यावर बसण्यापेक्षा तो काढू, स्वच्छ करू आपण आणि करून स्वच्छ करून मग तो करू. मग ते सगळ्यांना पटलं की ठीक आहे स्वच्छ करून आपण मग तसाच परत तेवढ्या हाईटचा घेऊ आणि कम्प्लीट करू. म्हणून तो खोदायला घेतला. ते खोदायला घेतलं त्याच्यामध्ये ते अख्खं शिवलिंग मिळालं जे आतमध्ये आहे ते किती पुरातन असेल याची काही घंटा नाही. याचा जो शेप आणि आकार ज्या वेळेला त्यांनी काढला कारण त्याला पूर्णपणे वरती आता मेटलचं कव्हर केलं. तर ते मेटलचं कव्हर करण्याकरता तो ज्यावेळेला काढला त्यावेळेला कळलं की उज्जैनची जी पिंड आहे ती सेम तेवढ्याच मापाची ही पण पिंड आहे. हे महाकाल जे आहे ते महाकालांचं जसं शिवलिंग आहे त्याच आकाराचं हे शिवलिंग आहे. मग ते सगळं काढल्याच्या नंतर असं आलं की लोक कुणाला सुटत नाही. तर जे कामगार होते ते कामगार म्हणले नाही हे आपण उचलून वरती काढू, का तर ज्यावेळेला शिवलिंगाची प्रतिष्ठापना होते त्या खाली सोनं नाणं भरपूर असतं तर ते लाभ होईल. लोक म्हणले काय करायचं, शिवलिंग भेटलं चिकार झालं, शिवलिंग भेटलं चिकार झालं, याच्या पलीकडे काय करायचं. परंतु त्या लोकांनी ऐकलं नाही, ते काढलं. खाली काही त्याच्या भेटलं नाही पण शिवलिंग अखंड भेटलं. जे शिवलिंगाचे त्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा झाली आणि सूरज भैया आणि सुनील भैया आणि गोराबाबा यांचं आपल्यावरती प्रेम आहे म्हणून हे लोमेश ऋषींचं क्षेत्र आहे. इथे लोमेश नावाचे ऋषी राहत होते आणि लोमेश नावाचं ऋषींचं क्षेत्र वरती होतं. इथे जवळजवळ 18 मोठ्या ऋषींचं क्षेत्र येतं. वेगवेगळ्या जागेचे चित्रसेन गंधर्वापासूनचे इतिहास आपल्याकडे आहेत, ज्याच्यापैकी मी नरसिंहवाडीला आलो, फक्कड बाबांच्या आश्रमामध्ये आलो, मी लोमेश ऋषींच्या गुफेत पण गेलेलो आहे. इथून वरती गुफा आहे आणि तुम्ही सगळेजण 100% येऊ शकता. पण मला पहिलीच मनाई आहे की सगळ्यांना घेऊन जायचं नाही, का तर बिबट्या आतमध्ये असतात. आम्ही ज्या वेळेला ऑक्टोबरमध्ये आलो त्याच्या वेळेला लोकांनी सांगितलं काय को जा रहे ऊपर, बोले ऊपर बिबट्या रहते. मग हमारा दोस्त
दोस्ती कर लेंगे और जाके मिल लेंगे. आणि इथे खूप एक छान व्यक्ती आहे. नर्मदा किनाऱ्यावरती काय काय घडतं तेही तुम्हाला सांगायला पाहिजे. तर इथे आपण अर्ध्या ज्यावेळेला जाऊ ना डोंगर चढून, त्यावेळेला त्या अर्ध्या डोंगरामध्ये आपण गेल्यानंतर आहे ना लठ्ठनदास महाराज राहतात इथे. ही लठ्ठनदास व्यक्ती अशी राहते की उद्या कुठली गोष्ट झाली आणि यायचं म्हणलं तर तुम्हाला कमीत कमी म्हणजे 1 तास खाली यायला लागेल. एवढा कठीण रस्ता आहे, कारण खाली सूर्यप्रकाश पोहोचत नाही एवढी झाडी आहे म्हणजे. आणि त्या अख्ख्या जंगलामध्ये लठ्ठनदास एकटे राहतात. आणि ते म्हणजे की असं गेल्यानंतर त्यांना तुम्ही हाक मारली तर बाहेर यायला 10 मिनिटं लागतात, कारण ते विवस्त्र अवस्थेमध्ये आतमध्ये असं खणलेलं आहे, त्या खंडरमध्येच बसलेले असतात. मग तुम्ही कोणीतरी आपल्याकडे आले तर मग पहिला त्यांना त्यांचा ड्रेस शोधावा लागतो, झब्बा वगैरे काहीतरी घालायला. मग ते घालून ते बाहेर येणार नाही, विचारणार बाबा काय म्हणजे. आणि त्याच्या वरती गेल्यानंतर रोमेश ऋषींची गुफा. तर मग त्यावेळेला आम्ही लठ्ठनदासजींना पण भेटलो. लठ्ठनदासजींचं असं स्वप्न आहे की त्यांना अख्खं जग भस्म करायचं. म्हणजे जगाने कोणी एकेकाळी लठ्ठनदासवर किती अन्याय केला असेल विचार करा. तो नर्मदा किनारी अशा क्षेत्रामध्ये बसला जिथे मनुष्य नाहीये. आणि त्याचं स्वप्न आहे की नर्मदा किनारे मी तपश्चर्या करीन, मला ते सामर्थ्य प्राप्त होईल. ज्या दिवशी ते सामर्थ्य प्राप्त होईल मला अख्ख्या जगाला भस्म करायचं. नर्मदा मैयाने त्याचा सुद्धा स्वीकार केलाय. लठ्ठनदास वरती साधनेला बसले आणि लठ्ठनदास आपल्या आश्रमामध्ये येतात. लठ्ठनदासजींना सांगितलं की हे घ्या आहे तुमची सेवा म्हणून फळ वगैरे दिला. ते बोलले ठीक आहे फिर क्या कार्यक्रम क्या करने वाले हैं. तर त्यावेळेला दिवाळी करून आम्ही जस्ट आलेलो होतो आणि त्यांना फटाके खूप प्रिय आहे. तर मग सुनील होता तर सुनील बोला अरे वो गुरुजी फटाके वगैरह लेके आए खुशी से, तो शाम में फटाके बजाने वाले. हा बोले मैं आ जाऊंगा. तो माणूस फक्त फटाके वाजवण्याकरता तिकडे आला आणि त्यांची बॉम्बची पॅकेट ते म्हणले मला द्या, मला पाहिजे. नाही ते जंगलात राहतात, एखादा बॉम्ब लावला की मग काय हिंस्र पशु वगैरे येत नसेल. त्यावेळेला लठ्ठनदासजींबरोबर खूप चांगली चर्चा आली. त्यांना अशी खूप म्हणजे आपल्या तिप्पट साखर टाकलेली चहा त्यांना लागते. ते चहा असते आणि ते कुणाकडे काही मागत नाही, त्यांना मनुष्यच नको आहे. ते आले तर फक्त गोराबाबा आश्रमला येतात, नाही तर इथे फक्कडबाबांच्या क्षेत्रामध्ये येतात. फक्कडबाबांशी त्यांचं जमायचं. त्यांचा बाप आज सुद्धा वर्षातून 2 वेळा येतो आणि त्याला सांगतो की बाबा तू घरी चल म्हणून. म्हणजे त्यांना कुटुंब पण आहे, त्यांना सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे कुटुंब म्हणजे की त्यांचे आई वडील आहेत. ते आई वडील सांगतात की तू चल म्हणून, पण सांगतो मी नाही येणार म्हणून, मला इथेच राहायचं आहे. आणि स्वप्न आहे की एक दिवस ती शक्ती प्राप्त करायची आणि अख्खं जग भस्म करायचं. तेव्हा तुम्ही किती उड्या मारता, असं कोणाची तर त्या लठ्ठनदासला ताकद भेटली तर आपण जागेवरच थांबलो. ते आहे त्या दिवसामध्ये आहे त्याच्यात मजा करून घ्या, काय माहिती कधी काय होईल. आणि काय विचारांचं घेऊन बसलं. एका घरामध्ये मी गेलेलो होतो आणि घरामध्ये 2 मुलं शिडीवरती बसलेले बोलता मारामारीला सुरुवात झाली, एकमेकाचे गळे धरले. म्हणजे झालं काय म्हणून. हा बोले इसने मेरी कार चुरा ली, इसने मेरी कार चुरा ली. कौन सी कार, क्या चाह. अरे बोले आप चुप बैठो, आप खेल नहीं जानते. लहान मुलं हे शिखरच्या वयाचे, चुप बैठो आप खेल नहीं जानते. बाहर ये बोलो काय झालं. बाहर आले क्या खेल चल रहा है, क्या बात है, कौन सी कार, किसने चुराई. अरे बोले हमारा खेल चलो है, रास्ते से जो कार गुजरती है, जो कार पहले देखे वो कार उसकी. अभी रास्ते से बोले काली कार गई, जो काली कार पहले मैंने देखी. मैं बोला ये कार मेरी है, ये बोलते नहीं मेरी. आता कारवाल्याला पत्ताच नाही, आपली कार विकली गेली. तुम्ही सगळ्याच्या कारमध्ये बसले, तुम्हाला माहिती पण नाही तुमची कार कधी विकली गेली. इथे मारपीटवरती एकमेकाचे गळे धरण्यावर विचार आला की वो कार मेरी. विचार पण असेच आहेत. 2.5 लाख विचार दिवसभरामध्ये येऊन जातात. तुम्हाला वाटतंय माझे, तुम्हाला वाटतंय माझे, तुम्हाला वाटतंय माझे. ह्याच्यामध्ये काय नाही. कर्मणी कर्मामध्ये या. लठ्ठनदासजींची पॉवर ज्या दिवशी त्या बसल्या जागेवर भस्म व्हायचं. त्याच्यापेक्षा आज उड्या मारून घ्या, आज आनंद करून घ्या. जीवन खूप सुंदर आहे आणि नर्मदा मैयाची कृपा आहे. ही कृपा बरोबर घेऊन जा. बघा मैया तुमचं सगळ्यांचं कल्याण करेल. या ठिकाणी ही शिवलिंग आहे. ओंकारेश्वरला आपण आलोय. ओंकारेश्वरचं दर्शन आणि नर्मदा जयंती उत्सव 2 दिवसाचा कार्यक्रम आहे. पुन्हा कधीतरी असंच तुम्हाला 2 दिवसाकरता आणू, ज्याच्यामध्ये नर्मदा जयंती उत्सव करू आणि दुसऱ्या दिवशी जमलं तर महाकालला जाऊ किंवा अगोदर महाकालला जाऊ. महाकालचं दर्शन घेऊन येऊ, म्हणजे दोन्ही ज्योतिर्लिंगाचं दर्शन केल्यासारखं पण होईल. तुमचंही त्या ठिकाणी निमित्त होईल. अजून पुण्य वाढेल की माधव गुरुजी तुमच्या बरोबर असतील. टाळ्या तर वाजवा यार. टाळ्या नाही वाजत तुम्ही, टाळ्या तर वाजवा. मुख चंदनावर घेतलेलं नंदन एवढं तुम्हाला ओपन ऑफर आहे. रुपयानं खर्च करता 2 ज्योतिर्लिंगाची यात्रा, ती पण माझ्या पैशानी नाही. काय चिंता करायची, आपल्या पण पैशाची नाही, तुमच्या पण पैसे नाही, माझ्या पण पैसे नाही. परमात्मा असाच आहे आणि परमार्थ पण असाच आहे. याच्यात काही लावायला मिळालं ना तर खूप पुण्याची राशी आहे आणि जेवढं घ्यायला मिळेल ना ती पण खूप पुण्याची राशी आहे. तर पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी आणि सर्व तीर्थे झाली आम्हा आधी करुनी काशी. जेव्हा नर्मदा मैयामध्ये स्नान झालं, सत्संगाला इथे सुट्टी देऊया. ज्यांना स्नान करायचंय त्यांनी खाली या, मस्तपैकी स्नान करूया. स्नान करून झाल्यानंतर पांडेजींनी खूप रुद्राचा छान कार्यक्रम ठेवलाय. रुद्राभिषेक करूया. ज्याला जसं मिळेल त्याप्रमाणे त्याच्या हातून रुद्राभिषेक होईल आणि मग या सगळ्या संकल्पनेने दर्शन घेऊया.
कैलास आपल्याकरता बिर्याणी पाठवणार आहे, त्यामुळे मस्त बिर्याणी आली बघा. अतुल भाई आले, सगळी सोय झाली. बघा 5 गायी पण आल्या. आता गेल्यावर ते बघा 5 गायी पण आल्या आश्रमामध्ये. त्या काल येणार होते नर्मदा जयंतीला, पण एवढं ट्रॅफिक. खरंच तुम्ही आतमध्ये तुम्हाला माहिती नाही, म्हणजे एमपी मधला सर्वात मोठा उत्सव आहे. 5 लाख पब्लिक रस्त्यावरती होतं. कुठनं गाडी येणार? तिथे जवळ आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये सांगितलं आज आमच्या गायी तुमच्याकडे ठेवा, उद्या आम्ही घेऊन येऊ. मग त्या आश्रमामध्ये राहिले. आज सकाळी मिलिंद आता गेला आणि ते गायी घेऊन आला. गेल्यावर तुमच्या सगळ्यांच्या नावाच्या गायी आहेत त्याच्यामध्ये. अंबरनाथ ग्रुपची, आमच्या मोहोळ मॅडमच्या ग्रुपची आहे, आमच्या चव्हाण साहेबांच्या नावाची गाय आहे, आमच्या पाटील साहेबांच्या नावाची गाय आहे, धात्रक परिवाराची गाय आहे. त्या अशा सगळ्यांच्या नावाच्या त्या गायी आहेत. त्या सगळ्या त्या गोरक्षणीमध्ये माझ्या सासऱ्यांच्या आणि सासूच्या नावाने असलेल्या गोशाळेमध्ये आपल्याला सगळ्यांना तर समर्पित करायचे आहे. त्याच्याबद्दल मोमेंटो पण मिळणार आहे तुम्हाला. बघा काय काय चाललंय. आणि सगळ्याचं घरी गेल्यानंतर तुम्हाला विचारते तू गाय दिली किती रुपयाला पडली का? तेवढे किती रुपयाला? मुक्का चंदन घेस मेरे नंदन. तर गायीची आशेच आहे तुमच्या हातून गाय ज्याच्या म्हणजे की ज्याच्या गोशाळेत येते ना त्याचं सुद्धा काय नाही, आणि जो गाय देते त्याचं सुद्धा काय नाही, आणि माधव गुरुजीचं पण काय नाही. जी आहे ती बापाची पुण्याई आहे. माझं पण मुफका चंदन घेस मेरे नंदन, तुमचं पण तेच आहे मुफका चंदन घेस मेरे नंदन. सेवा करायला मी पण आहे, पण तुम्ही तुमच्या आयुष्यातून वेळ काढा आणि तुमच्या गायीची सेवा करायला 2 दिवस तरी या. ओके. नर्मदे हर.